नमस्कार. या एपिसोडमध्ये आपण डायमंडच्या क्लॅरिटी या आस्पेक्टविषयी जाणून घेऊयात. क्लॅरिटी म्हणजे नक्की काय? तर क्लॅरिटी म्हणजे डायमंड हा किती क्लीन आहे, किती इन्क्लुजन्स रहित आहे किंवा त्याच्यात इन्क्लुजन्स कुठल्या प्रकारचे आहेत, हे क्लॅरिटी या आस्पेक्ट अंडर त्याचं ग्रेडिंग केलं जातं. आता आपण हे एक इमेज बघून समजून घेऊयात. इंटरनली फ्लॉलेस आणि फ्लॉलेस हे हिरे दुर्मिळ समजले जातात, कारण त्याच्यात कुठलाही फ्लॉ नसतो, ते क्लीन असतात. आणि त्याच्यानंतर येतात VVS आणि VS कॅटेगरी, जी पण खूप छान ज्वेलरीसाठी मानली जाते, कारण ह्याच्यातही इन्क्लुजनचं प्रमाण निग्लिजिबल असतं. आणि त्याच्यानंतर SI आणि I ह्या दोन क्लॅरिटीच्या ग्रेडिंग्स येतात, ज्याच्यामध्ये इन्क्लुजन्स असतात. आणि I ह्या कॅटेगरी अंडरच्या डायमंड्समध्ये इन्क्लुजन्स हे नेकेड आयने दिसू शकतात. आणि जे SI कॅटेगरी आहे ह्याच्यातले इन्क्लुजन्स जे आहेत ते मायक्रोस्कोपच्या अंडर आपल्याला दिसतात, पण दैनंदिन यूजमध्ये ते आपल्याला दिसून येत नाहीत. बट इट अफेक्ट्स द व्हॅल्यू अँड कॉस्ट ऑफ द डायमंड. IF डायमंड्स और F flawless diamonds are more expensive and more rare, whereas SI diamonds and I diamonds, which are slightly included and included diamonds, are relatively cheaper. तर अशा प्रकारे आपण डायमंडच्या 4 C's ची माहिती घेतली. दॅट इज कट, कलर, क्लॅरिटी अँड कॅरेट. आय होप दॅट वॉज इन्फॉर्मेटिव्ह अँड इट विल हेल्प यू when you go and buy your next diamond. Thank you.